माझी रोपं सर कमीत कमी बघा आता 35,000 आसपास रोपं आहे ती माझी. मला ह्यातनं कमीत कमी 18 ते 20 लाखाचं उत्पन्नाची अपेक्षा धरली मी. 20 लाख 100%. का तर आता 70 रुपये मार्केट चालू आहे आणि माझा प्रत्येक आता एक राऊंड जर मारायचं म्हणलं तर कमीत कमी 6 ते 7 टन 8 टन माल निघेल माझा. 5-5.5 लाखाचा पहिला तोडा होतो माझा एक तोडा. असे 5-7 तोडे करतो 5-25 लाखाला काय अडचण आहे आणि कशाला शेतकरी आत्महत्या करायची गरज आहे. माझे नाव बाळासाहेब प्रल्हाद मोरे, गाव परिते, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. मी एक शेतकरी आहे. तुम्हाला सांगतो की जमीन मध्यम स्वरूपाची जमीन आणि आधी सुरुवातीला आम्ही नांगरट केली. नांगरट केल्याच्या नंतर पुन्हा रोटर मारल्याच्या नंतर बोध काढल्याच्या नंतर बेसळ खत भरण्यासाठी चार काढल्यानंतर पुन्हा आम्ही लेबर लावून खत भरला. बेसळ हे टाकून पुन्हा सफाई करून बेड काढलं. पुन्हा डबल बेड चढवलं. रोटर मारल्यानंतर ते खत पूर्ण मिक्सिंग झाल्यानंतर म्हणजे कसं आहे, आपण जर रोटर नाही मारला तर रोटर जर आपण नाही मारला तर ती खत एखाद्या राहिल्यामुळं मिरच्याच्या झाडाला इफेक्ट होतो किंवा त्याच्यावर बोदरेश येते, झाड जाळते ती. त्यामुळे रोटर मारला का ते मिक्स होतंय, सगळं खत मिक्स होतोय. मिक्स झाल्याच्या नंतर मग पुन्हा भोत चढून घेतलं. भोत चढून घेतल्यानंतर पुन्हा आम्ही ड्रिप हातरून घेतली. ड्रिप हातल्यानंतर पुन्हा मल्चिंग हातरल्याच्या नंतर पुन्हा मग बोळ बिळ पाडून आधी 2 दिवस पाणी सोडलं. बेड पूर्ण शांत असं गार होऊ दिलं का तर एकदम टेम्परेचरला ते येऊ शकत नाही. थोडंसं बेड वाला केल्यानंतर 2 दिवसानंतर पुन्हा आम्ही रोप मागवली आणि नंतर चारच्या नंतर का तर उन्हाचं रोपं जळते ती. त्यामुळे 4च्या नंतर आम्ही पाक संध्याकाळी असं दिसत ना तोपर्यंत आम्ही लागण केली. त्यामुळं उन्हाचा त्रास ह्याला म्हणजे हे होत नाही सुरुवातीला बारक्या स्टेपमध्ये असताना. मग 4च्या नंतर आम्ही लागण केल्यानंतर अशा स्टेपमध्ये केलंय. ह्याला पुन्हा मग एकदा पुन्हा 2 ते 3 दिवसांना लगे पुन्हा ड्रिचिंग चालू केली. आमचे जे कुंभार साहेब जे सांगतात त्याप्रमाणे कॅसलिस्ट म्हणा किंवा पुन्हा RCMचे प्रोडक्ट वापरले आम्ही आणि कुंभार सर आमचे द्यायचे आणि ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं आम्ही RCMचे प्रोडक्ट वापरल्यामुळे हे आम्हाला हे बघा हे कसं आहे माल बघा, झाडाची प्रगती बघा, ह्या मालाची साईज बघा. त्यामुळं काय अडचण नाही आणि वेळेवर त्यांनी आमच्या प्लॉटला हजेरी दिलेली आहे आणि फोन माराल तेव्हा 5व्या मिनिटाला ते कुंभार सर आमच्या प्लॉटमध्ये आहेत. त्यामुळं त्यांना पण थोडं म्हणावं लागेल की आधी पहिलं आमच्या शेतीकडे त्यांनी प्लॉटकडे ध्यान दिलंय आणि नंतर दुकान उघडलंय. 5व्या मिनिटाला त्यांनी व्हिजिट दिली फोन मारल्यापासून. म्हणजे शेतकऱ्याचे कळवळा काय असतो आणि दुकानदाराचा आणि शेतकऱ्याचं कॉम्बिनेशन कसं असतंय. फोन मारल्यामध्ये एखादा कसा शेतकरी तळमळीने बोलतो, त्याच तळमळीने त्या कुंभार साहेबांनी येऊन प्लॉटवर आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या पद्धतीने आम्ही वापरत गेलो. त्यामुळे आज आम्हाला प्लॉट दिसतोय आणि माल पण तसाच आहे. आणि हवा तुम्ही बघू शकता, हे माल बघू शकता. एका झाडाला अर्धा किलो माल सहजा उतरायला आला आहे तो. मग असं ह्याचं कमीत कमी 5-7 तोड तर होईल, 7-8-10 तोड. ह्या रोपाचं वैशिष्ट्य की झालं 18-19 तोड होईल, पण 7-8-10 तोड्याला तर काय अडचण नाही. का तर हा हे सांगतात मोहर किती वाढतंय ते सांगू शकत नाही. त्यामुळं हे तुम्ही बघू शकता, बघा कसं आहे वाई उतरंडच आहे. हे बघा इकडे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा ह्या मालाची साईज कशी आहे का, एकदम टणक आहे, वजनाला पण छान आहे आणि खाण्याला सगळ्याकडे गोरगरीबाला चालणारा. का तर महागाच्यामुळं शेंगदाणा वगैरे लय महाग आहेत. हे कुटबीट चांगलं थोडक्यात मध्ये छान मध्ये होत आहे आणि लय मोठी असल्यामुळे ती गरीबाला परवडत नाही ना. सगळा आपला देश म्हणजे गरीबाचा देश आहे, शेतकऱ्या देश आहे. त्यामुळे ही छोट्या कुटुंबाला छान आहे. 2 चिरले आणि कालवण केलं आणि लगे चाललं सर्व्हिस तरी चालतंय. त्यामुळे ही चालू शकतंय, काय अडचण नाही. ह्या तुम्ही बघा, शेतकऱ्यांनी शक्यतो शिमला मिरचीचा हेच निवडावा, प्लॉट निवडावा. का तर ह्यातून उत्पन्न चांगलं, रोगाला कमी बळी पडते, ह्याचं तोडे बी भरपूर येते आणि बघा तुम्ही हे साईज बघू शकता. त्यामुळं मी ही मिरची जात निवडली. आता आम्ही ज्या शिमला पण बाकीच्या भरपूर जाते, त्या बेळगाव पोपटी आहे, बऱ्या जाते त्या, काय ते नाव आम्हाला माहित नाही ते. पण आम्ही ही का निवडली, शिमला का निवडली, का तर ह्याचं उत्पन्न पण चांगलं आहे आणि बघा तुम्ही बघू शकता कसा प्लॉट आहे. बाकीच्या मिरच्या अशा गुंडाळ्यात, पण हे प्लॉट आमचा व्यवस्थित आहे. आता आमच्या गावामध्ये कितीतरी प्लॉट आहेत पण सगळे गुंडाळे आहेत. त्यामुळे पण आता सध्या आमचा बघा शिमला मिरची प्रत्येक शेतकऱ्याने जर लावली तरी पूर्ण प्लॉट बघा तुम्ही गेल्यामध्ये पूर्ण माझा जवळजवळ 3 एकराचा माझा प्लॉट आहे. 3 एकराचा प्लॉट आहे. त्यामुळे माझं बघा तुम्ही कसं आहे, झाड बघा तुम्ही, झाडाचा ग्रोथ बघा, मालाची साईज बघा. त्यामुळं माझं एक शेतकऱ्याला तळमळी म्हणणं आहे की तुम्ही ही जात निवडा, ह्यातून तुम्हाला उत्पन्न मिळेल. कमीत कमी तोटे तर जाणार नाहीत. बाकीच्या लोकांचं उत्पन्न खर्च ही ड्रिप सगळा खर्च ही निघणं मुश्किल झालं. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत चालले ते. तर त्यातनं कुठेतरी बघा निघावं बाबा, तुम्ही हे प्रोजेक्ट वापर, ही शिमला जात तुम्ही लावा, तुम्हाला 4 पैसे नक्की ते देऊन जाईल. माझी रोपं सर कमीत कमी बघा आता 35,000 आसपास रोपं आहे ती माझी. मला ह्यातनं कमीत कमी
18 ते 20 लाखाचं उत्पन्नाची अपेक्षा धरली मी. 20 लाखाच्या आसपास तर 100%, 20 लाख 100%. का तर आता 70 रुपये मार्केट चालू आहे. आणि माझा प्रत्येक आता एक राऊंड जर मारायचं म्हणलं तर कमीत कमी 6 ते 7 टन 8 टन माल निघेल माझा. त्यामुळं शेतकऱ्याने मग 8 टनाचं पैसे झालं किती, 7 8 56 5.5 लाखाचा पहिला तोडा होतोय माझा, एक तोडा. असे 5-7 तोडे करू तर 5-25 लाख व्हायला काय अडचण आहे. आणि कशाला शेतकरी आत्महत्या करायची गरज आहे. आपल्याला कुणाची गरज नाही, आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. त्यामुळं शेतकऱ्यांना खचून नाही जायचं. तुम्ही शिमला मिरचीकडे या, तुम्ही ह्याला हे तुम्ही बघू शकता. ह्या आम्ही शेतकरी बघा प्लॉटमध्ये तुम्ही असं थोडं ताकदीनं उभा, आपणच सरकारला देऊ पैसे. आपल्या पैसे भरपूर आल्यानंतर काय त्याची अपेक्षा आहे त्याची. आपण अन्नदाता आहे देशाचा. त्यामुळे तुम्ही कमी पडू नका. तुम्ही हे शिमला जात निवडा आणि ह्यातून उत्पन्न मिळवा. आपला परिवार सुखी राहील, आपली पोरं शिक्षण बाळ सगळं व्यवस्थित चालू होईल. त्यामुळं काय सुद्धा अडचण नाही. तुम्ही बिनधास्त तुम्ही हे शिमला मिरची लावू शकता.